थांब सांगते. ते आपल्या MG रोडवर नाही का, भारत शॉपच्या समोर तिथला एक स्टॉल आहे. पण तुझं काही काम होतं का ग? बरं, एन्जॉय कर, मी ठेवते फोन. खूपच डिस्टर्ब झालेली दिसते, हिला जाऊन भेटायला हवं. श्रेयस, श्रेयस, राजा दार उघड. श्रेयस, श्रेयस, प्लीज दार उघड. श्रेयस, काय करतोयस तू? श्रेयस. म्हणी, तू इथे? हा, अरे मला त्याचा फोन आला होता. म्हणी, बघ ना, श्रेयसने स्वतःला कोंडून घेतलंय. स्वतःचं काही बरं वाईट केलं तर आज डॅड पण घरात नाही. प्लीज तू समजव ना त्याला, काहीतरी कर ना. श्रेयस, श्रेयस, दार उघड, मी आलोय. म्हणी, श्रेयस, श्रेयस, दार उघड. श्रेयस, श्रेयस, खूप हट्टी झाला हा. श्रेयस, 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 तू मला फोन केला होतास, तुला बोलायचं होतं काहीतरी. मी आलोय ना, बघ ना, धावत पळत आलोय. श्रेयस, हे बघ, तू असं दार बंद करून राहणार आहेस का आता? श्रेयस, श्रेयस, अक्षय, डोंट वरी, मी बघतो. प्लीज. स्वानंदी, तू हो म्हटलं तुला आणि श्रेयस भाऊजींना चहा प्यायला कंपनी द्यावी. कुठेच श्रेयस भाऊजी? काय विचारलं? कुठेच श्रेयस भाऊजी? माझ्याकडे बघ. तारा, आनंदी, प्लीज जाऊ दे मला, माझी वाट नको अडव. तारा, अगं वेडी झाली आहेस का? हे बघ, मी मैत्रीण आहे तुझी, आणि तू ज्या वाटेवर जायचं म्हणतीयस ना, त्या वाटेवर फक्त आणि फक्त अंधार आहे. त्यामुळे मी तुझी वाट अडवणारच. आणि काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. तू चल माझ्या बरोबर, चल चल. कुठे? तिथेच, जिथे आता तू ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीत असलेल्या प्रत्येक मुलीने असायला हवं. चल माझ्यासोबत. तुला माहिती तरी आहे नेमकं काय घडलंय? जे काय घडलंय ना, मला वाटेत जाताना सांग, पण चल माझ्या बरोबर, चल. श्रेयस, अरे काय हे? असं कोणी वागतं का? तू इतका नीटनेटका राहणारा स्टायलिश मुलगा, आणि फक्त राग आला म्हणून असं वागतं कोणी? मग ती काय अशी वागली? काय केलं तिने? ती गेली ना घर सोडून, आणि ती बदलली आहे. पण आता नाही रे, नाही श्रेयस, शक्यच नाही. मला माहिती आहे तुझं तिच्यावर, तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. होतं प्रेम, माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. पण आता मला तिचा राग येतो, जेव्हापासून मला कळलं की तिच्यामुळे माझ्या मम्मा माझ्यापासून लांब गेल्यात, तिच्यामुळे त्या गायब झाल्यात. तिला खूप बदलली आता. ती खूप वेगळी वागते. आधी ती खूप वेगळी वागायची.
ती माझ्या समोर आली की मला तेच आठवतं की हिच्यामुळे माझ्या मम्मा माझ्यापासून दूर गेल्यात. ती का बदलली अशी? अच्छा, म्हणजे श्रेयसला अजूनही माहित नाहीये की ती आराध्या नाही तारा आहे. आता मलाच त्याच्या मनात असलेला ताराबद्दलचा गैरसमज दूर करावा लागेल. का बदलली अशी? सांग ना. मला एक सांग, आराध्याला पोलिसांनी सोडलं की नाही परत? झालं तर मग. म्हणजे आराध्याने तुझ्या मॉमला काहीच केलं नाही म्हणून तर सोडलं ना. पण आणि तू म्हणतोस की आराध्या बदलली, तर मग बदलली. काळानुसार माणूस बदलतो. हो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी काही घटना घडतात आणि त्यामुळे माणूस बदलतो. हा, तशीच आराध्या पण बदलली असणार ना. आणि नवरा म्हणून आपण आपल्या बायकोची बाजू घेणं हे काम आहे आपलं. आणि तू नवरा आहेस तिचा. काहीही झालं तरी तू तिची बाजू सोडता कामा नाही. मला सांग श्रेयस, या तुझ्या घरात आराध्याची कोणी बाजू घेतं? तिला कोणी सपोर्ट करतं? नाही. तुझी आत्या सुद्धा नाही करत. प्रत्येक जण घरातला तिच्याशी तुटक वागतोय. मग तू सुद्धा तिच्याशी असंच वागला तर मग तिने काय करावं? रडू नको अगं. मॅडम, या बस इथे. हे घे, पाणी घे. अगं घे, घोट पी, बरं वाटेल बघ. सावकाश. स्वानंदीने मला सांगितलं होतं तू येणार आहेस. तुझ्यासाठी चहा बनवून ठेवला. चहा घेऊन येते, थोडा पी, बरं वाटेल तुला. तारा, हे बघ,